नमस्कार मित्रांनो, आता बरेच दिवस झाले आम्ही ब्लॉग काही बनवलेले. आता आज पण टाइम काढला, खूप वेळातून वेळ काढतोय आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायला. आम्ही काय चालू आमच्या लाईफ मध्ये काय नाही. बापरे, काय झालं लाईफ मध्ये सांग बरं मला. आमच्या लाईफ मध्ये आता आम्ही शेतात चाललेले, म्हणजे सकाळी एक चक्कर मारला, आता डबल ऑर्डर पूर्ण पॅक ते केला आणि आता वापस चाललेले शेतामध्ये. टमाट लावायचे आम्हाला, हो का? आज टरबूज लावायचे पुन्हा टरबूज लावायचे ऑफ पुन्हा सीझन. ऑफ सीझन. कोणी खात नाही काय टरबूज आहे ना. कोणी खात नाही काय म्हणत टरबूजला वापस. चला तर इकडे आमची तूर निंदायचं काम चालू आहे. आता तुरीच्या शेतात जाऊ, तिथं निंदू लागू, वापस लगेच ऑर्डरला वापस घरी जावं लागतंय, कारण की ते पॅक करून लगेच वापस रिटर्न त्यांना टाकायचं पडतं. ते पोस्ट टाकायला लागतं त्याच्यासाठी. आता मग वापस बरेच काम आहे, काय सांगू शकत नाही मित्रांनो तुम्हाला. जायचं आपल्याला. कुठं? आज गेला नाही का? आज माझ्या माहेरी जायचंय आम्हाला. कशासाठी? म्हणजे ते तरी गाव, म्हणजे बरंच, म्हणजे असं थोडं फेमस देवस्थान आहे, सांगू शकत नाही तुम्हाला. पहा मित्रांनो, काही बी म्हणते. कोणतं देवस्थान आहे? महादेवाचं देवस्थान. महादेवाचं देवस्थान आहे, म्हणजे त्याला प्रॉपर म्हणजे देवघरी म्हणतात. तर आता ही नाथखेडा आणि मागच्या या दोन्हीच्या शिवारच आहे. आता आम्ही संध्याकाळी जाणार, आता फटाफट काम आवरायचे त्याच्यासाठी आलेले आहे. आता पटकन शेतातलं काम आवरून होतं आणि लगेच जातो रे बाबा. त्याला जर आता पुढं पूर्ण माहिती करण्यासाठी तर मित्रांनो, आता वापस आलेलो आम्ही, कारण की आमच्याकडे पाहुणे आलेले. तर आता अर्ध्या मधूनच वापस यावं लागेल. चला, कुठे चाललो आपण? नाही हो, आम्ही आता घरी चाललेले, आमच्याकडे पाहुणे आलेले. आता मस्तपैकी पाहुण्यांना चहा वगैरे, आणि आज उपवास आहे. मेन म्हणजे आषाढी एकादशी, आज खूप मोठी एकादश मानली जाते ना ती. आता तुम्हाला माहितीच असेल, मी तरी छोटी, तुम्हाला सगळं माहिती असेल एकादशी बद्दल. मला एवढं नाही माहिती, पण मग तरी पण बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. चला तर आता आम्ही आलेलो आहे घरी. चलो चला तर आता पाहुणे आलेली, त्याच्यासाठी चहा केला, त्यांच्यासाठी चहा केला. मग ती पहिले नाहीच म्हणे, पण मग मी बळजबरी चहा केला. मग आता त्यांना दिला उरलेला कप, मी पितीये. आज उपवास असल्यामुळे चहाचं दणका चालूच आहे. आणि चला आता मला जायचं म्हटल्यावर मला नाही का आता मला धपाटी करायची, म्हणजे तुमच्या भाषेत म्हणजे धिरडे करायचे आम्हाला भगरीची. त्याच्यासाठी आता पटकन वाटण काढून घेते, आणि नाही तर लगेच लाईट जाईल, कारण की पाऊस चालू असला की लाईट लगेच जाते, त्याच्यामुळे चला तर नमस्कार मित्रांनो, आता माझा आवरायचं काम चालू आहे. आम्हाला कुठे जायचं आहे? आम्हाला जायचं स्पेशल म्हणजे माझ्या माहेरघरी देवदरी. तर आता मी हे आणि अजून एक जोडी आम्ही आता जाणार आहे. आता संध्याकाळचे 6 वाजत आलेले, आणि आम्ही आता संध्याकाळी जातो. दिवसभर बरेच कामं होते, त्याच्यामुळं काही जाणं झालं नाही. तर आता आम्ही जातोय, म्हणजे अजून मला आवरायचंय, म्हणजे शेत वाक्य अजून आवरायचं, मी शेत काही लवकर आवडणार नाही. त्याच्यासाठी आता मी आवरून घेते पहिले, मग माझं आवरलं का मग मी तांबडी करायला रेडी राहते ना. चला तर आता मी पटकन आवरून घेते. मित्रांनो, आता माझं आवरलेले, पण हे ना आवरतच नाहीये. आता तू सारा जगाचा आवरले, मी आता शिकलो. पण मी एक नंबर आवरलं ना, लगेच 5 मिनिटात आवरतो. 5 मिनिटं मोजून कुठे 5 मिनिटं? केव्हाच आवरलं मित्रांनो माझं. शर्ट फक्त पॅन्ट चेंज केला आपण. माय हिरो आहे, डायरेक्ट कपडे बदलून गरीब माणूस मी गरीब माणूस पाव किती गरीब लेकरू आहे. चला मित्रांनो, आता आपलं आवरलेलं मला आपण धिंगाणा करू शकतो डायरेक्ट. काही बोलतोय येडा पक्क धिंगाणा यायचा आता. नाही, म्हणजे मी आता डायरेक्ट बोलू पण शकते. चला माझं आवरलं, मी गाडीत जाऊन बसू पण शकते. चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय, जाणे काय चलो. चला तर आता फायनली आम्ही निघालेले, म्हणजे आवरून मस्तपैकी आता जातोय. एक मम्मीला कॉल करून देते, म्हणजे मम्मी सांगितलेलं तसं, पण मग पप्पाच एकदा फोन करते. काय तर ते नाही म्हणणार नाही, पण मग सांगते, हो की नाही हो. फायनली आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही पाठीमागं बसून घेतो, म्हणजे डबल उतरायचं काम नाही पडलं. मला बाबा बसून घ्या, येते पिशव्या ते पडेल हो. पहा मित्रांनो, गाडीत बसलो आहे. मला तर आता आम्ही अजून टाकून देते मी बाहेर. विचार खडे बाबा हो, माहेर जायचं म्हणल्यावर कसं फरकच पडतो. काय ना, आता काय सांगते. हा मस्तपैकी बसून घेतलो आम्ही, आता जागा आवरली. झाला, आता मी मस्तपैकी दरवाजा लावते.
चलो आता आम्ही जातोय. चलो तर आता आमच्या सोबत कोण कोण येणार आहे? अजून एक गडी तुम्हाला दाखवते मी नंतर. पण अजून आमच्या माझ्यासोबत कोण आहे माहिती तुम्हाला? माहिती का? हे बाय हे शेट आहे आमचे. हा ऑलरेडीच मी पाठीमागे बसून घेतलेले आहे. हे शेट आता गाडी चालवायची म्हणून याला पुढे बसू दिलं. मला गाडी चालवता आली असती ना मस्त पैकी गाडी घेऊन गेली असती मी. चला तर आता फायनली दुसरी जोडी आलेली. दुसरी जोडी ही आहे आणि हे त्यांचे जोडीदार. हे डॉन माहितच असेल तुम्हाला, बरेच वेळेस व्हिडिओ पाहिला असं नाही. दोन इकडे मुंडके तर करा लय बिजी बाबा काय पूर्ण करू हाय गोरेले. चला आता फायनली आम्ही निघालेले लय दिन चालली आमच्या हाताची. चलो चला तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो. आता लय रात्र आली आम्हाला यायला लय उशीर आला. आम्ही आता दिसलो नाही काय माहिती दिसत असं मी दिसत कस काय मी जास्त घोर असल्यामुळे. आम सगळे शिवाय माझा मित्र या त्यांच्या धर्मपत्नी आहे. त्यांच्या धर्मपत्नी आवाज येतो ना याच्यामध्ये खाली काहीच दिसना मला नाही. खाली पण झाला देवाच्या भरोसे आम्ही आपण कुठं कोण लोक सांगा कोणते देवदारी कुठं आले देवदारी नानखेडा आणि मारसावीच्या दोन्हीच्या तालुका जिल्हा सांग. तालुका त्याला आता सांगू कसं छत्रपती संभाजीनगर मध्ये जालन्यामध्ये येते. बरं चालो चला बा दर्शन करतो मी एकदा आता. चलो चलो आम्ही आलो आता जवळजवळ मंदिराच्या. हे बा पूल लागला आम्हाला आता. रात्र आली वर मंदिर आहे. कोणतं मंदिर जयश्री आहे? श्री सावळेश्वर सावळेश्वर महादेव मंदिर महादेवाचं मंदिर. सॉरी आता चपला काढतो आम्ही आता वरती चालत्या. चला वरच काढू मग काय. जोडी नंबर 1. हे पा हे पायऱ्या आहे वरती मंदिर आहे. आता चाललोय आम्ही. आता आम्ही निघालेले रस्ते जरा उशीर झाला आम्हाला यायला पण जाऊ द्या ठीक आहे. जाऊ ठीक आहे. मी जे बोलतो तेच बोलते. मी लगेच बोलतो नाही येत. मी जे म्हणतो तेच म्हणून रिपीट मी जे म्हणतो तेच म्हणतो रिपीट. जाऊ दे मला गोळ्या यायला नाही मला डबल गोळ्या घ्यायला हे जाय तिकडे जा तिकडे. चला जातो मी आता पुढे. जाता आम्ही पुढे. पहिल्यांदा मी चाललोय आता. आता मी फोटो काढला पाय ना रस्ता लय बेकार बाबा. येऊ बाहेरले भारी पण मस्त आहे. पहिलं तुला रस्ता कसा होता बरं इथं? हा जय श्री माहिती आपलं काय माहिती बाबा. दगड होते ते सावरून म्हणलं काय मला काय माहिती काय गार आला जय श्री आता पुलाला आता. चलो चला आता आम्ही आलो आमची गाडी जवळ. पण गाडी कुठे दिसत नाही कारण की इकडे लय अंधार पडले. आमदार बद्दे तुमच्याकडे आलं का अंधार आहे का? आमच्याकडे असा अंधार पडतो. कोणाकडे? आमच्या इकडे तुमच्या देशात का? आमच्या देशात. हो अरे बापरे यांचा देश येऊ नांदखेडा देश. तालुका जिल्हा काय तालुका कोणता आहे देश? अरे माहिती म्हणजे बुक्का बिक्का बाबा. बुक्का बिक्का मला इथं खाली दिसत नाही एवढे तार तार ना. गडत न पाहिजे एखाद्या पलटी न मारो आमची गाडी. पब्लिक पण आवाज नाही घेतच नाही पण का आता बघा आवाज दिला जोऱ्यात. सरचा आवाज सर हे आमची धनट उभा आहे. धनत बसणार आहे आम्ही आणि जाणार जयश्रीच्या मम्मी पप्पाच्या घरी. चलो चल ग फायद्याला आलेली आहे आता आम्ही चाललो. हे बाकीचे चाला ना चला चलो. आत्या 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 या 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 आता आत्या गद्या कसा झाला तू म्हणे आते म्हणाते. आता फायनली आम्ही पोहोचलेले मम्मीच्या घरी. मम्मीच्या पप्पाच्या हे आमचे मोठे बंधू, हे आमचे छोटे बंधू, हे आमच्या मोठ्या बंधूचं असं देव भाजा आमचा चमडू भाजा देव. तू बोलतोय का गाणं म्हण रे तू शिकू मी गाणं म्हणतो का? नको मामाचं नाही शिकून बाई. मामा काही बी बोलते. चाललं तर आता आम्ही बाळाला घेतलं. बाळ आमचं झोपीवर येले तरी बी डोळे फाडून पोरले. तेव्हा कसे झोप आले त्याला.
त्याला आता झोपे घालून देतो त्याला लाड जोरा तू गुरु झोप काम पडे ना बरं के मार बरं. मार 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 मी चालले